नमस्कार, आई स्पेशल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय आय नो, कारण असं होतं की आमच्या घरात लग्न कार्य होतं, माझ्या कझिनचं लग्न होतं आणि त्यामुळे आम्हाला वेळच नाही मिळाला, आम्ही काही शूटच नाही करू शकलो। पण लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आणि ऑफकोर्स पूजेसाठी जो शिरा लागतो प्रसादाचा तो आईने केलेला। सो आज आम्ही त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो। चला तर वळूया रेसिपीकडे, पण त्याआधी जर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सगळ्यात आधी पितळेचं भांडं आईने तापवत ठेवलेलं आणि त्यात ती 1.25 किलो तूप घालते। तूप मेल्ट झाल्यानंतर ह्यात 1.25 किलो रवा ऍड करायचा आणि रवा ऍड केल्यानंतर ते कम्प्लिटली स्टर करत राहायचं। आता रवा एकत्रित यायला लागला की त्यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स ऍड करायचे। ह्याची क्वांटिटी टोटली तुमच्यावर डिपेंड करते। आता नॉर्मली जेव्हा आपण शिरा बनवतो त्यात केळ्याचं कंपल्शन नसतं, पण प्रसादाच्या शिऱ्यात केळा हवाच। सो आईने ते 6 ते 7 केळी घेतलीत। या सगळ्यांना व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। आता आई ऍड करते 1.25 किलो साखर। शिऱ्याला कंटिन्युअस हलवत राहायचंय, नाहीतर जो रवा आहे तो खाली लागेल आणि करपला जाईल शिरा। आता या स्टेजला ऍड करायचंय 2 लिटर दूध। हे दूध आईने उकळून थंड केलेलं आहे। दूध घातल्यावर सुद्धा आपल्याला शिरा हलवत राहायचंय कंटिन्युअसली। आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं ह्याला ठेवायचंय आणि आपला गरमागरम शिरा रेडी होईल। त्याआधी थोडीशी वेलची पूड घालायची आहे, ऑप्शनल आहे, पण वास खूप छान येतो आणि चवही। चला तर मग आता देवाला नैवेद्य दाखवूया आणि नवरा नवरीला सुद्धा बघूया। अकाल मृत्यु हरणम सर्व व्याधी विनाशनम देव पादुदकम जठरे तीर्थम धारयाम्यहम। प्राशनम ठीक है, थोड़ा प्रसाद भक्षण। ठीक, तीर्थ प्रसाद भक्षण खाऊंगा।